फडणवीसांच्या फसव्या राजपत्रामध्ये शक्तीपीठ महामार्गाचे दोन त्यांनी राजपत्र काढलेले आहेत। हे दोन्ही फसवेत। एक 9 तारखेचा आहे आणि एक 4 जूनचा आहे। 4 जून मध्ये पिंगळी गावामध्ये पूर्वेकडून महामार्ग गावामध्ये येताना दिसतंय आणि 9 जूनला उत्तरेकडून येताना दिसतंय। या दोन्ही फसव्या राजपत्रामुळे गावातले शेतकरी मात्र अतिशय भयभीत झालेले आहेत। त्यामुळं आज परभणी तालुक्यातील एसडीएम यांच्याकडे आम्ही निवेदन घेऊन आलो की हे दोन्ही फसवे राजपत्र तात्काळ रद्द करा आणि या शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच सुद्धा परभणी जिल्ह्यातून शेतकरी आपली सुपीक जमीन देणार नाहीत, हे आम्ही त्यांना ठामपणाने सांगितलेलं आहे। फडणवीसांनी असे फसवे राजपत्र काढून जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करू नये, अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, हे मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं।